लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे लाडक्या बहिणीचे 2 हप्ते एकाच वेळी आपल्या खात्यात जमा होणार आहे। ते 2 हप्ते एकूण 3000 रुपये जे आपल्या खात्यात जमा होणार आहे। 1500 प्लस 1500 3000 रुपये आपल्या खात्यात एकाच वेळी 2 हप्ते जमा होणार आहेत। रक्कम थेट तुमच्या बँकेमध्ये येणार, दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळणार, याचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहून घेणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महिलांचे पैसे आतापर्यंत मार्च एप्रिलचा हप्ते जे आलेले नाही, ते लाडकी बहिणीचे हप्ते 2 हप्ते एकाच वेळी आपल्या अकाउंटमध्ये जे जमा होणार आहेत, पण त्यासाठी तुमची ई-केवायसी असणं खूप गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपली ई-केवायसी जी आहे लवकरात लवकर करून घ्या आणि आपल्या बँक खात्याला मोबाईल लिंक आहे का ते लवकरात लवकर तपासा, ज्यामुळे तुमचे पैसे अडकणार नाहीत। 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। उपक्षेत्र दुसरे, शिक्षण व कौशल्य विकास। राज्यात 100% मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व 80%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहरांची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्रीय आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्जित करणे,